बदलापूर प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आलं आहे। आरोपीच्या वडिलांनी सगळं सत्य समोर आणलं। दरम्यान काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बदलापूरमधील शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली। राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात येत आहे आणि यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे। आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे। अशातच आता अक्षय शिंदे याच्या आईवडिलांच्या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे। यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अक्षय शिंदे याच्या वडिलांनी एक दावा केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलाला या प्रकरणात फसवले जात आहे। यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे। याबाबत पोलीस तपास सुरू आहे। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे आईवडील आणि लहान भावाशी मोबाईल फोनवरून संपर्क साधण्यात आला। त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। अक्षय शिंदे याने मुलींसोबत जे काही केले तसा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। यामुळे नेमकं काय घडलं याबाबत शंका उपस्थित केली जात आहे। अक्षयला फसवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। अक्षयचं काम बाथरूम सफाईचे आहे, तो बाथरूममध्ये कसा जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आमच्या घरातील सगळ्यांना मारहाण झाली आहे, त्यामुळे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे। पोलीस ठाण्यात गेल्यावर आम्हाला अक्षयनं काहीतरी केलं आहे असं सांगण्यात आलं आहे। दरम्यान आता बदलापूरच्या आदर्श शाळेमध्ये भिवंडी क्राईम ब्रांच अधिकारी दाखल झाले आहेत। बदलापूरमधील आंदोलनाच्या दिवशी शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती। या प्रकरणात आता सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे।